आणि या पावसामुळे मोनोरेलचा देखील खोळंबा झालेला आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। गुदमरल्याची तक्रार काही नागरिक करतायत। मोनोरेलमधली ही दृश्य आपल्याला समोर आलेली आहेत, कारण मोनोरेलचा खोळंबा या पावसामुळे झालेला होता आणि एसी बंद असल्यामुळे प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास होतोय अशी तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली आहे। भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनोरेलचा खोळंबा झालाय। 1 तास कुणीही रेस्क्यूसाठी आलं नाही असं देखील प्रवाशांचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रवाशांना या पावसामुळे एसी 1 तास बंद होता आणि त्यामुळे गुदमरायला होत असल्याची तक्रार देखील मोनोरेलमध्ये पाहायला मिळते। तर भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनो रेल्वेचा हा खोळंबा झालेला आहे। संध्याकाळच्या सुमाराची हे दृश्य तासाभरापासून मोनोचा हा खोळंबा पाहायला मिळतोय। एसी बंद आहेत, त्यामुळे नागरिकांना गुदमरायला होतंय अशी तक्रार या प्रवाशांनी केली आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी, कारण साहजिकच संध्याकाळची वेळ, त्यात पाऊस पडतोय, त्यात काही ट्रेन्स विलंबाने, आणि त्यामुळे गर्दी होणं साहजिक होतं। या अनुषंगाने आता मोनोरेलच्या प्रवाशांना त्रास होतो। ही 2 दृश्य आपण बघताय, एक मोनोरेलच्या आतली दृश्य आहेत, दुसरी मोनोरेलच्या बाहेरून कशा प्रकारे प्रवाशांना या मदत करण्याचा प्रयत्न होतोय त्याची ही दृश्य आहेत। फायर ब्रिगेड आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचतायत, मात्र प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा पाहायला मिळतोय। गेल्या तासाभरापासून मोनोरेलमध्ये हे प्रवासी अडकलेले आहेत आणि आता त्यांना मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने यंत्रणा काम करतात। एसी बंद आहे, त्यामुळे प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास होतो। अजय माने आपल्याला ताजी अपडेट देतील। अजय, किती वाजल्यापासून ही स्थिती, आताची काय अपडेट? आपण जर पाहिलं तर 6:15 वाजता, म्हणजे 6 वाजून 15 मिनिट ती निघाली होती आणि त्याच्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागील तासाभरापासून जी आहे ती ही गाडी म्हैसूर कॉलनी। तर अजयशी आपला संपर्क नीट होत नाहीये, मात्र ज्या पद्धतीने प्रवाशांना त्रास होतोय ते बघता यंत्रणा आता युद्ध पातळीवर काम करतायत आणि प्रवाशांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत। पावसामुळे मोनोरेलचा मोठा खोळंबा पाहायला मिळतोय। आणि आज बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा आपल्याला घ्यायचा आहे। पाहत